नमस्ते. मी काडसिद्धेश्वर स्वामीजी, सिद्धगिरी संस्थान कणेरी मठ, आपणा सर्वांना आमंत्रण देण्यासाठी मी आता उपस्थित आहे. सिद्धगिरी मठावर म्हणजे कणेरी मठावर तारीख 31 मार्च ते 4 एप्रिल पर्यंत अखिल भारतीय स्तरावरील कारागिरांचा एक महामेळा आयोजित केलेले आहे. सिद्धगिरी कारागीर महाकुंभ म्हणून खूप साऱ्या गोष्टींची इथे महासंगम आहे. कारागिरांच्या महासंगमासाठी आपण सर्वांनी जरूर पाहायला यावं. आणि त्याबरोबरच संध्याकाळी सांस्कृतिक कार्यक्रम आहेत सुंदर, आपल्याच भागातील कोल्हापूर भागातील आहेत आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून सुद्धा काही कलाकार मंडळी येणार आहेत आणि त्याचाही लाभ घेण्यासाठी आणि खाद्य महोत्सवही आपण आयोजित करतो आहोत. त्याचाही स्वाद घेण्यासाठी आपण जरूर कणेरी मठावर 31 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत जरूर भेट द्यावं. हीच आपल्या सर्वांसाठी आमंत्रण आहे. नमस्कार. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अलीकडच्या काळात गोवा बनावटीच्या मद्याचं प्रमाण वाढलं होतं. या अनुषंगानं कोल्हापूर जिल्हा पोलीस प्रमुख योगेश कुमार गुप्ता यांनी अवैध व्यवसायाचं उच्चाटन करण्याच्या सूचना पोलिसांना दिल्या होत्या. यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी पथक नेमून तपास सुरू केला. या पथकातील पोलीस अंमलदार सुरेश पाटील यांना बातमीदाराकडून गोवा बनावटीचं मद्य घेऊन नेरले ते बांबवडे रोडनं कोल्हापूरच्या दिशेनं येत असल्याची माहिती मिळाली. यानुसार पथकानं सापळा रचत कापशी गावच्या हद्दीत ट्रक थांबवून चौकशी केली. यामध्ये संशयित ट्रक चालक संतोष बंडू पेटकर यानं माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे संशय बळावल्यानं ट्रकची तपासणी केली असता यामध्ये गोवा बनावटीचं मद्य आढळून आलं. या कारवाईत 1,64,06,220 रुपयांचं मद्य आणि टाटा ट्रक असा एकूण 1,79,06,220 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. सागर वाघ आणि PSI शेष मोरे यांच्या पथकातील सुरेश पाटील यांना माहिती मिळाली की एक MH 2756 क्रमांकाचा ट्रक हा गोवा बनावटीची दारू घेऊन मलकापूर मार्गे कराड मार्गे मध्य प्रदेश येथे जाणार आहे. ती माहिती मिळाल्यावर आपण या टीमनं सापळा रचला. त्या ट्रकला आपण पकडलं. संतोष पेटकर नावाचा त्याच्यावर चालक होता, त्याला आपण ताब्यात घेतलं. ट्रक उघडून पाहिला असता सनकिक आणि गोवा या दोन ब्रँडची साधारण 1,64,00,000 रुपयाची दारू त्या ट्रकमध्ये मिळून आलेली आहे. तसेच 15 लाखाचा ट्रक असा एकूण 1,79,00,000 मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि शाहूवाडी पोलीस ठाणे येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केलेला आहे. आता पुढील तपास करीत आहोत. संशयित आरोपी संतोष पेटकर याच्याकडे अधिक चौकशी केली असता हा ट्रक मध्य प्रदेश इथल्या असीम अब्दुल्ला शेख यांनी दिला असून त्याच्या सांगण्यावरून ही वाहतूक करण्यात येत होती. यानुसार मध्य प्रदेशमध्ये शोध घेऊन संशयित असीम अब्दुल्ला शेख याला सुद्धा ताब्यात घेण्यात आलं. या दोघांविरोधात शाहूवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ, पोलीस उपनिरीक्षक शेष मोरे, पोलीस अंमलदार सुरेश पाटील, रामचंद्र कोळी, रुपेश माने, विनोद कांबळे, संजय पडवळ, अमित सरजे, अरविंद पाटील, अरुण धनगर आदींचा सहभाग होता.